Welcome students in SMM online classes. So in the last lecture we have started the point or started the chapter which is the electrochemistry. की आपण या BSc थर्ड इयर केमिस्ट्री मध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर काय करत आहोत की बघत आहोत. ओके. So in the last lecture we have completed the point which is the Nernst equation or it is also known as the thermodynamic electropotential equation. की पाठीमागील लेक्चरलाच आपण नर्ड्स इक्वेशन हा पॉइंट शिकलेला आहे. त्यालाच आपण आणखी काय म्हणतो की थर्मोडायनामिक पोटेन्शियल इलेक्ट्रोड पोटेन्शियल इक्वेशन सुद्धा म्हणत असतो. ओके. मग हा पॉइंट शिकत असताना आपण नर्ड्स इक्वेशन जे बघितलं त्या नर्ड्स इक्वेशन मध्ये कशा प्रकारे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शन, कोणत्या ठिकाणी रिडक्शन रिएक्शन, याच्यावरून आपण ते नर्ड्स इक्वेशन हे फाइंड आउट केलं होतं. ओके. की याच्या पुढचा जो नेक्स्ट पार्ट जो असणार आहे या चॅप्टर मधला तो नेक्स्ट पार्ट म्हणजे व्हिच इज द सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे एखाद्या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी किंवा सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो ही कन्सेप्ट आपल्याला या पॉइंट मध्ये शिकायची आहे. ओके. की सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल ॲट प्रेझेंट देयर इज नो मेथड टू फाइंड आउट अ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. की आतापर्यंत किंवा सध्यापर्यंत की आपण काय म्हणू शकतो की अशी कुठलीही मेथड अजून इंट्रोड्यूस झाली नाही की ज्या मेथडनुसार आपण की एखाद्या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. फक्त आपण काय फाइंड आउट करू शकतो की बाय युजिंग द पोटेन्शियोमीटर वी कॅन कॅरी आउट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड. फक्त आपण काय फाइंड आउट करत आहे की पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने की दोन इलेक्ट्रोड मधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅरी आउट करू शकतो. मग असं असताना जर आपल्याला एका सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जी मेथड फॉलो करावी लागणार आहे ती मेथड आपल्याला या ठिकाणी बघायची. ओके. काय करणार आहे बघा आपण की द इलेक्ट्रोड whose potential are to be find out की ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तो एक इलेक्ट्रोड आपल्याला घ्यायला पाहिजे. this electrode which is coupled with a standard reference electrode. आणि हा इलेक्ट्रोड म्हणजे की ज्या इलेक्ट्रोडचं आपल्याला पोटेन्शियल फाइंड आउट करायचा तो इलेक्ट्रोड अशा रेफरन्स इलेक्ट्रोड बरोबर आपल्याला तो कपल्ड करायला पाहिजे. त्या इलेक्ट्रोड बरोबर त्याचं कॉम्बिनेशन दाखवायला पाहिजे. म्हणजेच काय म्हणणार आहे बघा आपण की ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल फाइंड आउट करणार आहे आणि तोच इलेक्ट्रोड आपण रेफरन्स इलेक्ट्रोड बरोबर जॉइन करणार आहे, कपल्ड करणार आहे आणि या दोन्हींच्या मधला डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच रेफरन्स इलेक्ट्रोड इथे महत्त्वाची कन्सेप्ट आली आणि द डेफिनेशन ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड इज द इलेक्ट्रोड व्हिच हॅविंग नोन पोटेन्शियल. की ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला माहित असणार आहे म्हणजे आपण ॲक्युरेटली सांगू शकतो अशा प्रकारचा इलेक्ट्रोड म्हणजे त्या इलेक्ट्रोडला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतो. कोणता इलेक्ट्रोड म्हणणार आहे? रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतो. द इलेक्ट्रोड व्हिच हॅविंग नोन पोटेन्शियल की ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला माहित असणार आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला करेक्टली माहिती असेल त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणणार आहे? रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. ओके. अँड फॉर दिस पर्पज आणि या ठिकाणी सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी जो इलेक्ट्रोड म्हणून रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून जो आपण वापरणार आहे तो इलेक्ट्रोड म्हणजे व्हिच इज नोन ॲज अ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. या ठिकाणी जो वापरला जाणारा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे तो रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. And this standard hydrogen electrode whose having so this is the standard reduction potential of hydrogen is 0.0 volt. आणि आपल्याला काय माहिती आहे बघा की स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज द 0.0. म्हणजे जो आपण रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून जो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड घेतलेला आहे त्याचं आपल्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू सुद्धा माहिती आहे. म्हणून आपण काय करणार आहे की याची स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू आपल्याला माहित असल्यामुळे हा इलेक्ट्रोड आपण रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा वापर करणार. तर स्टँडर्ड हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन व्हिच इज द प्लॅटिनम विथ H2 gas with 1 atmospheric pressure, a single vertical line with the H plus and PS. So this is the representation of standard hydrogen gas electrode. कारण का hydrogen is the gaseous electron, therefore which is attached to the inert metal or inert metal platinum. ये standard hydrogen electron हा gaseous electron आहे and gaseous electron असल्यामुळे त्याचा आपण inert metal च्या सहाय्याने तो काय करणार आहोत की कनेक्ट केला जातो. आणि
या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल सुद्धा माहिती आहे आपल्याला, म्हणजे 0.0 व्होल्ट. ओके, की याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, की ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल फाइंड आउट करायचं, याच्यासाठी आपण एक मेटल इलेक्ट्रोड कन्सिडर करूया. म्हणजे ज्या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तो सिंगल इलेक्ट्रोड आपण एक मेटल इलेक्ट्रोडचं कन्सिडर करू आणि त्याचं रिप्रेझेंटेशन दिलं या ठिकाणी आपण, इट इज Mn plus Hps सिंगल वर्टिकल लाइन विथ ms, आणि याचं सिंगल वर्टिकल लाइन ms बरोबर करू आपण. ओके, म्हणजे हा इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आणि हा इलेक्ट्रोड आपल्याला जो कपल्ड आहे जो किंवा जॉइन जो आपण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड बरोबर करणार आहे. कशाबरोबर करणार आहे? हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड बरोबर. मग जर दोन्ही इलेक्ट्रोड जर आपण कधी एकमेकाला कपल्ड केल्यानंतर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ सेल. दोन्ही इलेक्ट्रोड एकमेकांना कंबाईन केल्यानंतर तिथे एक आपल्याला कंप्लीट सेल बघायला मिळणार आहे, आणि ज्या सेल मध्ये काय आहे, ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड असणार आहे, दुसरा इलेक्ट्रोड हा रिडक्शन इलेक्ट्रोड. म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन प्रोसेस होते तो एनोडिक इलेक्ट्रोड असतो, आणि ज्या ठिकाणी रिडक्शन प्रोसेस होणार आहे तो कॅथोडिक इलेक्ट्रोड असणार. ओके, तर आपण काय करूया की हे दोन इलेक्ट्रोड एकमेकाला जॉइन करूया आणि याच्यापासून एक कंप्लीट सेल या ठिकाणी फॉर्म करूया. ओके, तर बघा कंप्लीट सेल, a cell formation काय घेऊया की प्लॅटिनम, a single vertical line, H2 gas with 1 atmospheric pressure, single vertical line H plus aqueous. Okay, a double vertical line Mn plus aqueous single vertical line with ms. Okay, तर या ठिकाणी आपण कंप्लीट सेलचं रिप्रेझेंटेशन लिहिलेलं आहे. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ सेल. सॉल्ट ब्रिज, सो लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड इज द हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. जो लेफ्ट हँड साइडला दिलेला जो इलेक्ट्रोड आहे तो कोणत्या प्रकारचा इलेक्ट्रोड आहे? हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आहे. आणि जो राइट हँड साइडला जो इलेक्ट्रोड दिलेला आहे तो आपण हा राइट हँड साइड इलेक्ट्रोड इज द मेटॅलिक इलेक्ट्रोड, और द इलेक्ट्रोड whose electrode is to be a potential find out. म्हणजे राइट हँड साइडला आपण जो लिहिलेला इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट या ठिकाणी करायचं. ठीक आहे, म्हणजे जो लेफ्ट हँडला साइडला दिला जातो त्याला आपण नेहमी काय कन्सिडर करतो? इट विल बी कन्सिडर्ड टू बी एनोड. नेहमी एनोड असा असणार. आणि राइट हँड साइड इलेक्ट्रोड इज टू बी अ कॅथोड. राइट हँड साइडचा इलेक्ट्रोड तो काय असणार आहे? कॅथोड असणार. त्याच्यानुसारच आपण काय काय लिहितो बघा, की जो एनोड असतो तो रिएक्शन नेहमी ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवतो. कोणती रिएक्शन दाखवणार आहे? ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि जो कॅथोड जो इलेक्ट्रोड असेल राइट हँड साइडला तो नेहमी रिडक्शन रिएक्शन दाखवणार. ओके, तर रिप्रेझेंटेशन ऑफ सेल लिहिल्यानंतर त्या रिप्रेझेंटेशन ऑफ सेल मध्ये काय काय दाखवलं? लेफ्ट हँड साइडला हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड, राइट हँड साइडला की एक मेटॅलिक इलेक्ट्रोड आपण या ठिकाणी कन्सिडर केला. आणि दोन्ही इलेक्ट्रोड आपण सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने कनेक्ट केले. कोणत्या सहाय्याने कनेक्ट केले बघा? सॉल्ट ब्रिज. And salt bridge is the U-shaped tube which containing a KCl or KNO3 as an electrolyte. की KCl KNO3 हे इलेक्ट्रोलाइटचा वापर आपण या सॉल्ट ब्रिज मध्ये करत असतो. ओके, की याच्यानंतर आपल्याला रिएक्शन्स लिहायचे. काय लिहायचे बघा? रिएक्शन. म्हणजे रिएक्शन म्हणजे काय की ऑक्सिडेशन ऍट लेफ्ट, ऑक्सिडेशन ऍट लेफ्ट. की लेफ्ट हँड साइडला जो हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड लिहिलेला आहे तो एनोडिक पार्ट आहे, आणि हा एनोडिक पार्ट असेल तर तो रिएक्शन नेहमी ऑक्सिडेशन दाखवतो. तर ती रिएक्शन आपण लिहू, इट इज ऑक्सिडेशन मीन्स देयर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन हा लॉस केला जातो. आणि त्याच्यामुळे आपल्याला रिएक्शन काय लिहायचे बघा? दी 1/2 H2 gas with 1 atmospheric pressure gives H++ electron. म्हणजे या 1/2 of H2 मधून एक इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन H+ मध्ये होते. आणि याच्यासाठी आपण जे इनटू काय करूया, याला n मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. की आपण या ठिकाणी हायड्रोजनचे मॉलिक्युल्स नंबर कन्सिडर केले असते, नंबर ऑफ कन्सिडर केले असेल तर त्याला मल्टिप्लाय सुद्धा कशाने करायला पाहिजे? इनटू n ला करायला पाहिजे. की जशी ऑक्सिडेशन ऍट लेफ्ट रिएक्शन लिहिली त्यानुसारच आपल्याला रिडक्शन ऍट राइट, की राइट हँड साइडला जो मेटॅलिक इलेक्ट्रोड आहे त्याची आपल्याला रिडक्शन रिएक्शन लिहायची. रिडक्शन मीन्स देयर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा गेन केला जाणार आहे ती प्रोसेस रिडक्शन प्रोसेस आहे.
बघा, इट इज mn plus aqueous plus n electrons, number of electrons gives a ms metallic with solids, metal with solid. Okay, so this is the equation number 1, this is the equation number 2, and from this equation number 1 and 2 we write overall reaction. की या दोन्ही इक्वेशन वरून आपल्याला काय लिहायचं आहे की एक ओव्हरऑल रिएक्शन लिहूया, की लेफ्ट हँड साइड आणि या राइट हँड साइडची ओव्हरऑल रिएक्शन. लेफ्ट हँड साइडला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, राइट हँड साइडला सुद्धा या जो ब्रॅकेटच्या बाहेर जो n आहे तो ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळतील, म्हणजे n हे इलेक्ट्रॉन्स असेल. मग जर लेफ्ट हँड साइडला सुद्धा n इलेक्ट्रॉन्स असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि राइट हँड साइडला सुद्धा जर n इलेक्ट्रॉन्स असतील तर दोन्ही काय होतील कॅन्सल होणार. सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड असेल तर त्याला आपण कॅन्सल करतो. आणि अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण नट्स इक्वेशन तयार करत असताना शिकलेलो. ओके, तर लेफ्ट हँड साइडला पार्ट कोणते शिल्लक राहिले बघा, की 1/2 ऑफ x2, मात्र याला सुद्धा n ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, म्हणजे काय येणार आहे n/2 ऑफ H2 gas with 1 atmospheric pressure plus mn plus aqueous. त्याचबरोबर लेफ्ट हँड साइडला सेकंड रिएक्शन मधला mn plus aqueous gives n electrons and these n electrons get cancelled, हे कॅन्सल होणार. त्यानंतर राइट हँड साइडला n ने या h प्लस ला मल्टिप्लाय करू, म्हणजे nh प्लस, ओके, प्लस राइट हँड साइडला या ठिकाणचा ms. तर अशा प्रकारची आपल्याला ओव्हरऑल रिएक्शन मिळते. कोणती रिएक्शन मिळाली? ओव्हरऑल रिएक्शन मिळाली. सो दिस इज द इक्वेशन नंबर 3, याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. याच्यानंतर की आपण नट्स इक्वेशन लिहिण्याच्या अगोदर काय फाइंड आउट करतो, QA फाइंड आउट करतो. QA मीन्स इट इज द रिएक्शन क्वेश्चन. QA म्हणजे काय शिकलेलं आहे, रिएक्शन क्वेश्चन असं म्हणतो. म्हणजे काय, इट इज द रेशियो ऑफ एक्टिविटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय एक्टिविटी और द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट हा राइट हँड साइडला आहे आणि रिएक्टंट हा लेफ्ट हँड साइडला आहे. त्याचे आपण कॉन्सन्ट्रेशन्स किंवा ऍक्टिव्हिटीचा काय करू, प्रोडक्टचा रेशो फाइंड आउट करू. काय येणार आहे बघा सुरुवातीला, की A/n H+, ओके, इनटू ऍक्टिव्हिटी ऑफ m+. हे झालं राइट हँड साइड प्रोडक्टचे आपण लिहिले. त्याच पद्धतीने लेफ्ट हँड साइडला A/n/2 H2 गॅस इनटू ऍक्टिव्हिटी ऑफ mn+ इनटू ऍक्टिव्हिटी ऑफ mn+. अशा प्रकारचं आपण लिहिले. ठीक आहे. आता याच्यावर आपल्याला आणखी काय गोष्टी माहिती आहेत बघा, की हायड्रोजन प्लस किंवा ऍक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन गॅस, की जो हायड्रोजन गॅस आहे त्याचा आपण प्रेशर किती लिहितो, 1 एटमॉस्फेरिक किंवा 1 बॅरोमेट्रिक प्रेशर. म्हणजे ही जी आपली टर्म आहे की A/n/2 ऑफ H2, ही टोटल टर्मची व्हॅल्यू काय झाली, इज 1 असेल. त्याच पद्धतीने की आपल्याला जो ऍक्टिव्हिटी ऑफ H+, जो H+ ची व्हॅल्यू आहे ती ऍक्टिव्हिटी ऑफ H+ which is also is equal to 1, याची सुद्धा कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍक्टिव्हिटी काय येणार आहे, 1 येणार. आणि असं असल्यामुळे की आपला जो तयार होणारा जो QA रिएक्शन क्वेश्चन तो काय राहणार आहे, एक ऍक्टिव्हिटी ऑफ ms डिवाइडेड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ mn+, ओके, aqueous. हे फक्त आपलं काय राहणार आहे, रिएक्शन क्वेश्चन राहणार. सो दिस इज इक्वेशन नंबर 4. काय करूया, देन वी राइट की रिएक्शन क्वेश्चन मिळाल्यानंतर आपण जो हा जो रिएक्शन क्वेश्चन आहे तो नट्स इक्वेशन लिहित असतो. देन वी राइट दी नट्स इक्वेशन, की आपल्याला की या याच्यामध्ये पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी कोणते इक्वेशन वापरणार आपण, नट्स इक्वेशन वापरणार. काय नट्स इक्वेशन शिकलो आहे, द E cell is equal to E0 cell minus 2.303 RT divided by NF log to the base 10 QA. अशा प्रकारचे इक्वेशन आपण कुठे शिकलो होतो, नट्स इक्वेशन म्हणून शिकलेलो. ओके, तर QA ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. त्यामुळे पुट करू आपण इक्वेशन. काय म्हणूया आपण, दी पुट दी इक्वेशन नंबर 4 in equation number 5. Equation number 4 equation number 5 मध्ये आपण पुट करू. Therefore equation 5 becomes
E cell is equal to E0 cell minus 2.03 RT divided by NF. N means number of electron. तर या ठिकाणी जे दोन्ही रिएक्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स N म्हणूनच कन्सिडर केले, त्यामुळे याच्या व्हॅल्यू मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. सो दिस इज 2.03 RT divided by NF log to the base 10 and QH व्हॅल्यू आपण इथे इक्वेशन नंबर 4 मध्ये फाइंड आउट केली. सो दिस इज द ऍक्टिव्हिटी ऑफ MS divided by activity of Mn plus. Okay, so this is the Nernst equation. तर याला आपण काय म्हणणार आहे, Nernst equation असं म्हणत असतो. आता आलेला जो सेल आहे किंवा हे जे मिळालेले जे इक्वेशन आहे हे कंप्लीट सेल साठी मिळाले. म्हणजे हा जो आपण कंप्लीट सेल दिलेला आहे की ज्याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडला हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आणि राइट हँड साइडला मेटॅलिक इलेक्ट्रोड दिला आहे आणि या कंप्लीट सेल साठीच आपल्याला पोटेन्शियल मिळालेला आहे EMF ऑफ द सेल असं मिळाला. पण आपल्याला काय पाहिजे आहे की या मेटॅलिक इलेक्ट्रोडचं सिंगल इलेक्ट्रॉनचं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि याच्यासाठी आपण काय करूया, वी नो दॅट की आपल्याला आणखी गोष्ट माहिती आहे बघा, वी नो दॅट कोणती गोष्ट माहिती आहे, E cell is equal to EMF of the cell, EMF of the cell is equal to ER minus EL. बघतो आपण EMF of the cell is equal to ER minus EL. It means it is the reduction potential of right hand side electrode minus reduction potential of left hand side electrode. म्हणजे right hand side electrode च्या पोटेन्शियल मधून आपल्याला left hand side चं पोटेन्शियल हे मायनस करायला पाहिजे आणि हे मायनस केलं तर आपल्याला काय मिळतो की कंप्लीट सेलचं पोटेन्शियल हे आपण फाइंड आउट करू शकतो. तर बघा राइट हँड साइडचा इलेक्ट्रोड कोणता आहे, इट इज द मेटॅलिक इलेक्ट्रोड. ओके, आणि लेफ्ट हँड साइडचा इलेक्ट्रोड हा हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे. त्याच्यामुळे आपण इथे काय म्हणू शकतो, E cell is equal to राइट हँड साइडचा इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण कन्सिडर करूया EM कारण का तो मेटॅलिक इलेक्ट्रोड आहे आणि मायनस E of H2 आणि ठीक आहे ना हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आहे, इट इज E of H2. ठीक आहे, मग आता याच्यासाठी आपण काय करू शकतो बघा रे की हायड्रोजन गॅसचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे की किती घेतलं होतं 0.0 व्होल्ट असं होतं. म्हणजे आपण काय करू शकतो बघा की हे जर 0 व्होल्ट असेल तर काय येणार आहे, E cell is equal to we can write EM काय येणार आहे, E of H2 is equal to 0.0 व्होल्ट. हे जर 0 व्होल्ट जर असेल तर त्याच्यासाठी EMF of the cell जो आहे तो फक्त या EM च्या इतकाच असणार. म्हणजे काय म्हणूया आपण the equation number 6 becomes equation number 6 पुन्हा एकदा देऊ आपण की E cell ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण EM ची व्हॅल्यू काय करू शकतो, पुट करू शकतो. म्हणजे इक्वेशन काय येणार आहे, EM is equal to E0M. so this is the standard potential. okay, E0M minus 2.303 RT divided by NF log to the base 10 activity of MS divided by activity of Mn plus Ms. okay, so this is the equation number 7 आणि याला आपण equation number 7. तर अशा प्रकारे की मेटॅलिक इलेक्ट्रोडचं सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे एक जर कुठलाही इलेक्ट्रोड सिंगल इलेक्ट्रोड जर आपण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडला म्हणजे रेफरन्स इलेक्ट्रोडला जर कनेक्ट केला असेल तर कंप्लीट सेल पोटेन्शियल जे आहे ते कंप्लीट सेल पोटेन्शियल हे फक्त त्या सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या पोटेन्शियलवरती अवलंबून असणार. म्हणून आपण काय लिहू शकतो की सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट करत असताना जो कंप्लीट सेल पोटेन्शियल आहे हे त्या एखाद्या सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल चे सेम मिळतं आपल्याला, त्यामुळे तेच आपल्याला इक्वेशन मिळणार. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ही इक्वेशनचा वापर आपण सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल साठी करू शकतो. तर बघा की ऍक्टिव्हिटी ऑफ MS. ओके, तर ऍक्टिव्हिटी ऑफ MS म्हणजे बघा की जी सेकंड रिएक्शन आपण लिहिली या सेकंड रिएक्शन मध्ये MS म्हणजे रेड्युस्ड स्टेट आहे. कोणती स्टेट आहे ती रेड्युस्ड स्टेट आहे.
कारण इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर मिळणारी साइड कुठली मिळाली आपल्याला Ms म्हणजे ती रेडिओस्ड साइड झाली आणि इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केली कुठल्या साइडने Mn+ ह्या साइडने एक्सेप्ट केलं म्हणजे ती ऑक्सिडाइज्ड स्टेट झाली ऑक्सिडाइज्ड म्हणजे आपण काय म्हणूया की ऍक्टिव्हिटी ऑफ Ms इज द reduced site and activity of Am plus is the oxidized site. It is oxidized site. Okay. तर या दोन्ही साइड आपण काय केली या ठिकाणी याच्यावरून की आपण हेच इक्वेशन कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो So the equation number 7 becomes Em is equal to E0m minus 2.303 RT divided by Nf log to the base 10 activity of reduced site काय म्हणू शकतो जनरल इक्वेशन साठी activity of reduced site divided by activity of oxidized site. So this is the equation number 8 and this equation is also called as a single electrode potential equation. याच इक्वेशन ला आपण काय म्हणू शकतो की सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं इक्वेशन म्हणू शकतो. ओके समजलं म्हणजे आपण जर की एखाद्या सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल जर फाइंड आउट करायचे तर तो इलेक्ट्रोड आपण रेफरन्स इलेक्ट्रोडला कनेक्ट केला पाहिजे की जेणेकरून की ज्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला माहित असणार आणि असं केल्यानंतर आपण स्टँडर्ड हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड हाच फक्त रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून वापर करतो आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहे की टोटल इलेक्ट्रोड सेलचं पोटेन्शियल आहे ते फक्त त्या सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल सारखंच असणार म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळते की सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. Okay, so this is equation number 8 is the single electrode potential equation. So then we see on one of the example की याच्यानंतर आपण काय बोलूया की या सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलचे एक एक्झाम्पल बघू. So we write the single electrode potential Cu2 aqueous copper electrode आपण कन्सिडर करायचं Cu2 aqueous with Cus की या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. हा मेटॅलिक इलेक्ट्रोड आहे कॉपर मेटॅलिक इलेक्ट्रोड राइट हँड साइडला असणार आहे जसं आपण लिहिलं होतं. आता राइट हँड साइडला लिहित असताना सुरुवातीला त्याचे आयन्स लिहितोय त्याच्यानंतर त्याची आपण मेटलच्या फॉर्म मध्ये तो लिहिलेला जातो. ओके देन व्हॉट इज दी हा राइट हँड साइडला असेल दिस रिएक्शन कोणती असणार आहे रिडक्शन असणार. कोणती रिएक्शन केली तो रिडक्शन and due to this reduction reaction Cu2 aqueous with 2 electron gives Cus काय मिळणार आहे gives Cus असे मिळेल. ओके त्याच्यानंतर ते QA आता याची डायरेक्ट आपण लिहू QA is equal to activity of Cus divided by activity of Cu2 aqueous. ओके हे लिहू शकतो. याच्यानंतर आपल्याला नट्स इक्वेशन माहिती आहे हे जे लिहिलेलं आहे आता आलेलं जे इक्वेशन काय इक्वेशन होतं Em is equal to आपल्या समोरच आहे Em is equal to E0m minus 2.303 RT divided by Nf log to the base 10 activity of reduced state divided by activity of oxidized state. आता हा कॉपर इलेक्ट्रोड आहे म्हणजे इक्वेशन कशा प्रकारे लिहिणार आहे ECU is equal to E0 of Cu that means standard potential of copper minus 2.303 RT divided by Nf असेल N means number of electrons आणि या ठिकाणी N ची व्हॅल्यू किती आहे 2 असेल तर 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी रिक्वायर झालेले आहेत therefore divided by 2 log to the base 10 activity of Cus divided by activity of Cu2 aqueous. ओके हे अशा प्रकारे काय केलं जाऊ शकते की इक्वेशन लिहिलं जाऊ शकते म्हणजे ह्या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये या इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला कॉपरचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. याच्या पुढे जर जायचं असेल तर आपण ऍक्टिव्हिटी ऑफ Cus कुठल्याही मेटल इलेक्ट्रोडची ऍक्टिव्हिटी आपण ही कन्सिडर टू बी युनिट ऍक्टिव्हिटी और इज इक्वल टू 1 असं असेल तर काय येणार आहे 1 upon activity of Cu2 1 असेल. ओके so this is the how to calculate a single electrode potential equation.
तर या लेक्चरमध्ये आपण काय पॉईंट बघितलेला आहे की सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं ही कन्सेप्ट आपण या थर्ड लेक्चरमध्ये आपण या इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये बघितले. ओके, थँक्यू.